किशोर चौगुले मॅथ्स क्लासेस इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण डिस्कस करणार आहोत क्लास 12चे प्रॅक्टिकल नंबर 5 पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स. त्यामध्ये ऑलरेडी प्रॅक्टिकल हँडबुकमध्ये एक्झाम्पल नंबर 1 आणि एक्झाम्पल नंबर 2 याचे सोल्युशन दिलेले आहे. आपण एक्झाम्पल नंबर 3 जे आहे ज्याचे सोल्युशन ॲक्टिव्हिटी बेस्ड आहे, पेज नंबर 29मध्ये दिलेले आहे. पहा, मेथड 2 ने इझी आहे म्हणून आपण मेथड 2 घेतलेली आहे. विद्यार्थ्यांनी लिहून घ्यावे व्यवस्थित. पेज नंबर 29 आणि याची एक स्टेप जी आहे ती पेज नंबर 30मध्ये आहे. बघा, पेज नंबर 30. देअरफॉर स्लोप ऑफ ऑदर लाईन इज 1. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4 डिस्कस करूया, जे ॲक्टिव्हिटी बेस्ड आहे. बघा ॲक्टिव्हिटी बेस्ड प्रॉब्लेम आहे ज्याचं सोल्युशन आपण कंप्लीट करत आहोत. बघा, एक्झाम्पल नंबर 5 आपण कंप्लीट सॉल्व करून दिलेला आहे. पेज नंबर 30 आणि पेज नंबर 31वर आपण एक्झाम्पल नंबर 5 कंप्लीट केलेले आहे. विद्यार्थ्यांनी पेज नंबर 30वरील सोल्युशन लिहून घ्यावे. बघा, पेज नंबर 30. नेक्स्ट पेज नंबर 31. बघा, पेज नंबर 31मध्ये जो पार्ट राहिलेला आहे एक्झाम्पल नंबर 5चा, तो आपण इथे दिलेला आहे, पेज नंबर 31. आता बघा, एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल नंबर 6चे सुद्धा सोल्युशन आपण डिटेलमध्ये दिलेले आहे, डायग्रॅम दिलेली आहे आणि एक्झाम्पल नंबर 6चे सोल्युशन दिलेले आहे पेज नंबर 31मध्ये. बघा, केअरफुली लिहून घ्या. पेज नंबर 31, पेज नंबर 31 आणि यानंतर लास्ट पेज आहे पेज नंबर 32. पेज नंबर 32मध्ये एक्झाम्पल नंबर 6चे जे सोल्युशन शिल्लक राहिलेले आहे ते आपण लिहिलेले आहे. y = x इज द रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ मीडियन. आणि लास्ट एक्झाम्पल नंबर 7 ज्याचे सोल्युशन खूप मोठे आहे, बट आपण ते सुद्धा व्यवस्थित लिहिलेले आहे. विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लिहून घ्यायचे आहे जसेच्या तसे. बघा, प्रॅक्टिकल नंबर 5 पेज नंबर 32 आणि अशा तऱ्हेने आपण काय केलेलं आहे, प्रॅक्टिकल नंबर 5 कंप्लीट केलेलं आहे. सर्वांनी छानपैकी लिहून घ्या. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.